महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। माझे गुरु सरश्री यांना माझे कोटी कोटी नमस्कार आणि माझे भागवतातील गुरु श्री कुंडीकर महाराज यांनाही माझा साष्टांग नमस्कार। सर्व श्रोतृवर्गाला माझा सविनय नमस्कार। आज पहिला श्रावणी सोमवार आणि पहिल्या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने कुठली कथा घ्यावी किंवा कुठलं आख्यान घ्यावं याचा विचार करताना श्रीमद भागवत पुराणातल्या चतुर्थ स्कंधातलं जे तिसरा चौथा पाचवा अध्याय जो आहे भागवत पुराणातला, तर त्याच्यामध्ये थांबवतात का? ते थांबवत असतील तर मी 1-2 मिनिटं थांबव. ऐकू येत नाहीये का? करूया सुरू. आवाज थांबलेला आहे मला वाटतं, बहुतेक करून थांबलाय. आता येतंय का ऐकून? आता ज्या मागे बसल्यात त्यांनी पुढे या, म्हणजे मग ऐकू येईल. जरा येतंय ऐकून? तर कुठलं आख्यान घ्यावं, कुठली कथा घ्यावी त्या दृष्टीने की पहिला श्रावणी सोमवार आहे, शिवभगवंतांचा वार आहे, तर म्हणून सती आख्यान घ्यावं. आणि सती आख्यान कथा सगळ्यांनाच माहिती आहे, पण नेहमीप्रमाणे त्याच्यामागचं तत्वज्ञान काय आहे, या कथेमागे, त्या कथेतून आपण काय शिकायचं आणि त्याच्यामागचं शिवतत्व काय आहे हे जाणून घ्यावं म्हणून हे आख्यान लिहिलं. तर आपल्याला माहिती आहे स्वयंभू मनूच्या 3 कन्या होत्या, आकृती, प्रसूती आणि देवा होती. त्यातली प्रसूती नावाची जी कन्या होती तर ती दक्षाला देण्यात आली. ब्रह्मदेवांनी आग्रह केला म्हणून दक्षाने ती शिवभगवंतांना दिली. नाही, प्रसूती ही जी कन्या होती ती दक्षाला दिली. दक्षाची जी पत्नी होती ती प्रसूती, आणि या दोघांना 16 कन्या झाल्या. त्यातल्या 13 कन्या धर्माला दिल्या आणि त्यांच्यातली 16वी कन्या ही सती. आणि ही जी सती आहे तर ती शिवभगवंतांना दक्षाने केवळ आणि केवळ निरुपायाने दिली. ही जी सतीची कथा आहे की सती दक्षाच्या पोटी कशी जन्माला आली, काय निमित्त झालं, तर ती कथा देवी भागवतामध्ये येते. त्याच्या मागे सुद्धा दक्षाने खूप अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे जगदंबेची, आणि त्याचं फळ म्हणून ही सती दक्षाच्या पोटी जन्माला आली. आणि खरं असा हा दक्ष खरं धर्माप्रमाणे वागणारा होता. इतकी तपश्चर्या त्याने पूर्वी केलेली होती. पण मग निमित्त काय झालं, म्हणजे कारण काय घडलं की ज्याच्यामुळे हा दक्ष शंकर भगवंत आणि सती यांचा इतका द्वेष करायला लागला, त्याची कथा आधी आपण बघू. म्हणजे देवी भागवतामध्ये कुठलंही, म्हणजे ज्या कथा श्रीमद भागवतात आहेत त्याचं कारण बरेच वेळेला देवी भागवतामध्ये.
तर झालं असं होतं की जंबू नदीच्या काठावर एकदा दुर्वास मुनींनी देवीच्या मंत्रबीजाचा अनेक वर्ष जप केला, अनेक वर्ष ध्यान केलं आणि दुर्वास मुनींना ती जगदंबा प्रसन्न झाली आणि ती प्रसन्न होऊन तिने दुर्वास मुनींना एक अतिशय सुंदर अशी न सुकणारी अशी पुष्पमाला दिली. अतिशय सुगंधी अशी होती ती. तोपर्यंत दक्षाच्या घरी सतीचा जन्म झालेला होता. दुर्वास मुनींना खूप आनंद झाला, नमस्कार केलेला आहे जगदंबेला, ती माला गळ्यामध्ये घातली आणि ते आता अंबिकेचं दर्शन घ्यावं म्हणून दक्षाच्या घरी गेले. दक्षाच्या घरी गेले, त्यांच्या गळ्यामध्ये ती माळ होती जगदंबेने दिलेली. आणि दक्षाने सहज विचारलं की मुनिवर्य, आपल्याला ही इतकी सुंदर माला, इतकी दिव्य माला कोणी दिली? दुर्वास मुनींनी सांगितलं, मी असं असं तप केलं आणि जगदंबेनी मला ही साक्षात ही माला दिलेली आहे आणि मी इथे तुझ्याकडे आलोय ते सतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. सतीचं दर्शन घेतलं. दक्ष प्रजापती त्या माळेकडे बघत होता आणि तो त्या माळेच्या मोहात पडला आणि दक्ष प्रजापतींनी अतिशय नम्रतेने दुर्वास मुनींना ते म्हणाले की ही माला अतिशय दिव्य आहे आणि मी पण भगवतीचा भक्त आहे. आपण जाणता मी इतके वर्ष तपश्चर्या करून केल्यामुळे ही सती माझ्या घरी जन्माला आलेली आहे, जगदंबा साक्षात माझ्या घरी जन्माला आलेली आहे, तर आपण मला ही माला द्याल का? आता दुर्वास मुनी हे शक्तिपूजक आहेत, त्याचबरोबर ते अतिशय निर्मोही आहेत. त्यांना म्हणजे एवढं तप केलंय त्याच्यामुळे ही माला मिळाली आहे, मग ती माझ्याचकडे ठेवायची असा कुठलाही दुराग्रह त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे त्यांनी अतिशय आनंदाने, आणि दक्ष हाही सत्पात्री आहे की ज्याला ती माला ते देऊ शकतात असं त्यांना वाटलं, म्हणून ती माला त्यांनी दक्षाला दिली. दक्षाने ती घेतली आणि ती माला त्यांनी त्याच्या अंतर्गृहामध्ये ठेवली, म्हणजे आत्ताची बेडरूम. अंतर्गृहामध्ये त्या जी गादी म्हणजे शयनगृह होतं त्या शयनावर, म्हणजे जिथे गादी आहे थोडक्यात गादीवर ठेवली त्यांनी ती. आणि रात्री तिथे नको ती गोष्ट घडली आणि ती जी माला होती ती त्याच शयन कक्षामध्ये होती, त्या शयन जी गादी आहे त्याच्यावर होती. आणि असं झाल्यामुळे आता हा जो झाला तो अधर्म झाला आणि म्हणून तेव्हापासून दक्षाच्या मनामध्ये सती आणि शंकर भगवंत यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाला. हे या अधर्माचं फळ. ही देवी भागवतातली जी कथा आहे ही आपल्याला सांगते की रुद्राक्षाची माळ असो, आपल्या गळ्यातली जी तुळशीची माळ असो, किंवा कुठल्याही धार्मिक किंवा शुभ गोष्टी असो, जसं नर्मदेचं जल, गंगाजल किंवा कुठल्याही गोष्टी, अनेक गोष्टी आहेत. अगदी कवड्या काही जण ठेवतात, देवघरामध्ये ठेवतात. पण बरेच वेळेला आपण आता इतके व्यग्र झालेलो आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामध्ये मोबाईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे किंवा टी व्ही ही दुसरी गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये गुंतलेलो असताना आपल्याकडून या ज्या अतिशय शुभ, अतिशय उत्तम, ज्या देवघरातच ठेवल्या पाहिजेत किंवा शुभ जागी ठेवल्या पाहिजेत, किंवा देवाचं वस्त्र गणपतीच्या वेळेला जे आपण परिधान करतो ते सोवळं, तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या अतिशय स्वच्छ आणि शुद्ध जागी ठेवाव्यात, हा बोध आपल्याला ही कथा देते. कारण त्याच्यामुळेच हे पुढचे जे सगळे जे कारणं घडली किंवा पुढचा जो सगळा कथावृत्तांत घडला तो त्याचं बीज या एका कर्मामुळे घडलेलं आहे. त्या एका कर्मामुळे दक्ष भगवंताच्या मनामध्ये जे सगळे अशुभ विचार आले किंवा त्यांनी ज्या काही चुका केल्या आहेत त्या या कर्मामुळे केलेल्या आहेत. त्यामुळे कुठलंही कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा त्या कर्माच्या बाबतीमध्ये किती सजग असलं पाहिजे तेही आपल्याला ही कथा सांगते. तर असा द्वेष त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. ब्रह्मदेवामुळे सतीचा विवाह शंकर भगवंतांशी झाला
आणि एकदा असं झालं की एक मोठी सभा बोलवली होती या प्रजापतीने, दक्षाने. त्याचा अध्यक्ष तो स्वतः होता. कशासाठी सभा बोलवली होती? तर ज्ञानसत्र करायचं होतं, यज्ञसत्र करायचं होतं. त्याच्यासाठी ही सभा बोलवली होती. आणि आत्ताच्या प्रथेप्रमाणे आता अध्यक्ष महोदय, आपण माहिती आहे की सगळे सभासद आल्यानंतर सगळ्यांना थांबायला लावणार, बसायला लावणार, किती वेळ झाला अजून येत नाहीयेत, असं झाल्यानंतर अध्यक्ष नेहमी येतात. या सभेमध्ये सगळे देव होते, अनेक ऋषीमुनी होते, ब्रह्मदेव स्वतः होते, शंकर भगवंत होते. आणि असं विलंब लावून दक्ष प्रजापती तिथे आलेले. दक्ष प्रजापती आले म्हटल्यानंतर सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले, देव उभे राहिले, पण ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाहीत आणि शंकर भगवंत उठून उभे राहिले नाही. आणि ते प्रजापतींनी आल्यावर ब्रह्मदेवाला नमस्कार केला, कारण ब्रह्मदेव हे पिता आहेत त्याचे. पण त्यांनी जेव्हा हे पाहिलं की शंकर भगवंतही उठून उभे राहिले नाहीयेत किंवा साधं डोळे उघडून पाहिलेले नाहीये. शंकर भगवंत काय करत होते? शंकर भगवंत डोळे मिटून ध्यान करत होते. कोणाचं ध्यान करत होते? नारायणाचं ध्यान करत होते. आपल्याला माहिती आहे श्रीराम हे अतिशय प्रिय आहेत शंकर भगवंतांना. तर त्या विष्णूंचं ध्यान शंकर भगवंत करत होते. याच्यामागे त्यांची मनोभूमिका काय होती? आपल्यालाही अनेक वेळेला खूप मोकळा वेळ असतो, पण आपण काय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, किंवा मोबाईल बघू, अशामध्ये आपला वेळ जातो. शंकर भगवंत म्हणाले की काय हे बघण्यासारखं? हे सगळं जे जग आहे माझ्या आजूबाजूचं, ते सगळं नश्वर आहे. हे सगळं जग आहे ते जड आहे. हे सगळं नाश पावणार आहे. याच्यामध्ये सत्य काही नाहीये, चिरंतन काही नाहीये. चिरंतन काय आहे, सत्य काय आहे? तर माझ्या हृदयातले नारायण, माझ्या हृदयातला श्रीराम. आणि त्या सत्याचंच चिंतन करणं हे खरं वेळेचा सदुपयोग करण्यासारखं आहे. आणि म्हणून ते त्या भगवंताचं ध्यान करत बसले होते. त्यांचं कुठेही लक्ष नव्हतं, कोण आलंय, कोण काय करतंय, कोण काय गप्पा मारतंय. तेव्हा सुद्धा चालायचं ना गॉसिपिंग. ऋषी मुनी वगैरे ते सगळे एकमेकांमध्ये गप्पा मारत होते की याचं असं झालं, त्याचं तसं झालं, याला या यज्ञाला बोलवलं नव्हतं, त्याला त्या यज्ञाला बोलवलं. पण या सगळ्यामध्ये या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत हे शंकर भगवंतांना माहीत होतं. आणि म्हणून केवळ आणि केवळ सत्याप्रती, सत्याचं चिंतन करावं, सत्याचं ध्यान करावं, त्या परब्रह्माचंच ध्यान करावं आणि त्याच्या ठाईचं चित्त असावं, म्हणून शंकर भगवंत ध्यान करत होते, डोळे मिटून बसलेले होते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही की दक्ष प्रजापती आलेले. पण दक्ष प्रजापतींना पहिल्यापासूनच शंकर भगवंतांबद्दल राग होता आणि ते उभे राहिले नाहीत. याचा अर्थ त्यांनी असा काढला की त्यांना आपल्याला मान द्यायचा नाहीये. अहंकार जो माणसाचा किंवा कुणाचाही, आता आपण दक्ष ते प्रजापती आहेत, पण त्यांचाही हा शत्रूच ठरला. मी म्हणजे कोण आणि मला मान दिला नाही, म्हणून त्यांनी असा अर्थ काढला की जे ब्रह्मदेव आहेत ते तर माझे पिता आहेत, ते उभे राहिले नाहीत, मीच त्यांना मान द्यायला पाहिजे, ते बरोबर आहे. पण हा जो शंकर आहे, मी त्यांच्या भाषेत बोलते बरं का, त्यांच्या मनातली भाषा बोलते. हा जो शंकर आहे तो माझा जावई आहे आणि केवळ ब्रह्मदेवांमुळे याला जावई करून घेतलाय. आणि हा काय आहे हो, हा तर माझ्या पासंगालाही पुरणारा नाहीये. मी किती श्रीमंत आहे, मी प्रजापती आहे, माझ्याकडे केवढं ऐश्वर आहे, आणि एवढं सगळं असून माझा जावई म्हणजे पुत्रासमान असतो. असं असताना यांनी उठून उभं राहायला पाहिजे, मला वंदन केलं पाहिजे, मला मान दिला पाहिजे. पण हा उठला नाही, पण डोळे मिटून बसला. साधं डोळे उघडून यांनी माझ्याकडे पाहिलं नाही. निदान बसून तरी वंदन करावं, ते पण गेलं नाही. झालं, तो अतिशय क्रोधाविष्ट झाला आणि त्या भर सभेमध्ये शंकर भगवंतांना वाटेल तसं बोलायला लागला.
अतिशय दारुण अपमान केलेला आहे शंकर भगवंतांचा. काय म्हणालाय, अहो हा शंकर, याला म्हणे काय म्हणे कसा राहतो, गळ्यामध्ये काय असतं, रुंडशुंडांच्या माळा असतात, कवट्यांच्या माळा असतात, अंगाला हे कमरेभोवती काय ते काय गुंडाळतो काय माहिती, केस तरी म्हणे कधी नीट असतात का, नुसत्या अशा जटा असतात. कुठे राहतो, स्मशानामध्ये राहतो. याला राहायला धड घर नाही, आणि याला मी माझी इतकी सुंदर इतकी नाजूक अशी माझी कन्या दिलीये, पण तरीही हा सुधारला नाही. आता शंकर भगवंत स्मशानात राहतात, कारण ते निवृत्ती मार्गाचे उपासक आहेत. ते निवृत्ती मार्गाचे उपासक आहेत आणि ते आपल्यालाही निवृत्ती शिकवतात. श्रीकृष्ण भगवंत हे प्रवृत्ती मार्गाचे उपासक आहेत. ते आपल्याला प्रवृत्तींमध्ये राहून, प्रवृत्ती म्हणजे या जगामध्ये, या संसारामध्ये राहून, या प्रपंचामध्ये राहूनही कसं विरक्त राहायचं ते शिकवतात. आणि शंकर भगवंत, तुम्ही प्रपंचात राहिलेला असलात तरी सुद्धा तो जो प्रपंच आहे तो केवळ आणि केवळ क्षणभंगूर आहे, केवळ आणि केवळ जडवस्तू आहे, केवळ आणि केवळ मोहाचा सागर आहे. खरं काय आहे, आपल्या आयुष्याचं खरं काय आहे, तर आपला मृत्यू. कारण मृत्यू कुणाचा होतो, तर मृत्यू आपल्या देहाचा होतो. आपण जन्मभर असतो ते फक्त देही स्थितीमध्ये असतो, आपण फक्त देहाचा विचारच करतो. कारण आपण मी म्हणजे कोण, तर मी म्हणजे हा देह. मला जर विचारलं की तुमचं नाव काय, तर मी सांगते शिल्पा वाघमारे, पण ते मी या देहाचं नाव सांगते. आपलं खरं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे. आणि जेव्हा मृत्यू जवळ यायला लागतो, जेव्हा मृत्यू आपण दुसऱ्यांचा बघतो, तेव्हा आपल्याला खरं तर तेव्हा आपल्याला खूप मोठं ज्ञान व्हायची शक्यता असते, जर आपण नीट लक्षात घेतलं तर. आपलं खरं स्वरूप काय आहे, तर मुठभर राख, ते पण आपलं खरं स्वरूप नाही. मुठभर राख शेवटी उरते, पण खरं स्वरूप जो आपला आत्मा तो चिरंत नाही. आणि शंकर भगवंत स्मशानामध्ये राहून किंवा त्या कवट्यांच्या माळा घालून आपल्याला हे शिकवत असतात, आपल्याला हे सांगत असतात. पण आपण फक्त श्रावणी सोमवार करतो, आपण फक्त महाशिवरात्र करतो, आपण फक्त त्या उपासाच्या दिवशी भरपूर खातो. पण शिवभगवंतांचं जे जीवनविषयक तत्वज्ञान आहे ते आपण कधीही लक्षात घेत नाही. ते सांगतात की अरे तुझं हे आयुष्य जे आहे, किती असो, 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष, ते तू जगशील, पण ते तू जगतोस ते फक्त ते तुझ्या देहासाठी जगतोस, तुझ्या देहाचं लालन पालन करण्यासाठी, तुझ्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी, तुझ्या शरीराला सजवण्यासाठी, तुला जास्तीत जास्त सुख मिळावं, तुला जास्तीत जास्त लक्झुरियस गोष्टी मिळाव्यात, त्याच्यासाठी तू जगतोस. पण तुझं खरं लक्ष पाहिजे ते तुझ्या खऱ्या रूपाकडे पाहिजे, खऱ्या स्वरूपाकडे पाहिजे. आणि हे खरं ज्ञान जे आहे ते जेव्हा आपण प्रपंचामध्ये असतो, जेव्हा आपण आपला संसार करत असतो, जेव्हा आपल्या मुलाबाळांमध्ये असतो, जेव्हा आपण आपली नोकरी करत असतो, जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो, जेव्हा टी व्ही बघत असतो, तेव्हा हे आपण पूर्णपणे विसरलेलं असतो. पण हे क्लिक कधी होतं आपल्याला, प्रत्येक वेळेला हे क्लिक होतं. कुणाचा तरी मृत्यू होतो तेव्हा हे प्रत्येक वेळेला आपल्याला वीज चमकावीत असे हे विचार किंवा हे ज्ञान आपल्याला तेव्हा होत असतं, हे आपल्याला तेव्हा कळतं. तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की अरे हा देह तर क्षणभंगूर आहे, मी कधी जाईन मला माहित नाही, मी आत्ता बोलते, मी पुढच्या क्षणाला असेन की नाही. असं असूनही आत्ता तर आपण कितीतरी असे मृत्यू ऐकतो की 40, 45, 30, 35 इतक्या कमी वयाला आता मृत्यू व्हायला पण लागलेले आहेत. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण
आपण त्या भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, त्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी आपण वापरत नाही. पण हे ज्ञान शंकर भगवंत आपल्याला त्यांच्या विरक्त वृत्तीतून, त्यांचं जे वैराग्य आहे, त्यांचं जे या जगासाठी त्यांनी जे केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनाच्या वेळेला त्यांनी पूर्ण हलाहल प्राशन केलेलं आहे. त्यांच्या वृत्तीतून, त्यांच्या कृतीतून ते आपल्याला हे सारखं सांगत असतात की म्हणून तू मोहामध्ये पडू नकोस, म्हणून तू या जड गोष्टींमध्ये रमू नकोस, म्हणून तू जप कर, म्हणून तू नामस्मरण कर, म्हणून तू कथा ऐकायला जा, म्हणून तू वाचन कर, म्हणून तू शिवलीलामृत वाच, म्हणून तू ओम नमः शिवायचा जप कर, म्हणून तू मंदिरात जा, म्हणून तुझे जे प्रत्येक अवयव जो आहे तो या भगवत प्राप्तीसाठी, भगवत भक्तीसाठी वापर. म्हणजे जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हाही तुला तो भगवंत आठवेल आणि मग तुला मुक्ती मिळेल आणि या 84च्या फेऱ्यातून तू मुक्त होशील. त्यांच्या वैराग्यातून आपण काय शिकायचे तर वैराग्य शिकायचे, आपल्यातले मोह बाजूला सारायचे. पण दक्षाला, खरं तर दक्ष किती विद्वान होता, त्यांनी एवढी तपश्चर्या केली होती, पण कारण सांगितलं मी, तो अहंकारामध्ये बुडालेला होता. त्याला जे काही पद प्राप्त झालं होतं, प्रजापती किंवा जे काही ऐश्वर्य, पण हे ऐश्वर्य कशाचं होतं? धनाचं ऐश्वर्य होतं, ऐहिक ऐश्वर्य होतं, आत्मिक ऐश्वर्य नव्हतं. आणि म्हणून त्याला तो अहंकार झाला होता आणि म्हणून तो अद्वा तद्वा शंकर भगवंतांना बोललेला आहे, भर सभेमध्ये बोललेला आहे. याचे डोळे मरकटासारखे आहेत, हा स्मशानात राहतो, रुंड शुंडांचा माळा घालतो, अतिशय ओंगळ आहे, अशा शब्दात म्हणजे भागवतामध्ये हे सगळं पूर्णपणे सगळं हा संवाद लिहिलेला आहे. आपल्याला कोणी एक शब्द बोललं चुकीचा किंवा अपमानास्पद, आपण किती पटकन प्रत्युत्तर देऊन मोकळं होतो. आपण लगेच रागवतो आणि आपण लगेच समोरच्याला चिडून बोलतो. शंकर भगवंतांनाही आलं असतं की चिडता, ते तर भगवंत आहेत. तिथल्या तिथे राग करता आली असती त्या दक्ष प्रजापतीची, पण ते अतिशय शांत राहिलेले आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर गंगा आहे, ती साधी गंगा नाही, ज्ञान गंगा आहे. अशी निंदा जे सहन करू शकतात ते खरे सज्जन, ते खरे संत, ते खरे संत असतात. ती सहनशक्ती खरी सहनशक्ती की जे अपमान, कोणी समोरच्याने अपमान केला, आपले नाथ महाराज असेच होते, तुकोबा असेच होते. श्रीकृष्णाला सुद्धा शिशुपालाने वाटेल तसा शिशुपाल बोललेला आहे भर यज्ञ मंडपात, आपल्याला माहिती. तेव्हाही श्रीकृष्ण भगवंत शांत राहिलेले, 100 अपराध पोटात घालून. आणि नंतरही जो वध केलेला आहे तो का केलेला आहे? प्रारब्ध होतं म्हणून, राग आलाय म्हणून नाही. शंकर भगवंत इथेही त्यांनी एक चकार शब्द बोललेले नाहीयेत, शांतपणे बसून राहिलेले आहेत. आणि ही स्थितप्रज्ञता, ही शांतता, ही शीतलता आणि ही सहनशीलता आपल्याला अंगात बांधायची. त्याच्यासाठी सुद्धा ही कथा, म्हणजे ही कथा आजच निवडण्याचं कारण शंकर भगवंतांचं जे तत्वज्ञान आहे, शंकर भगवंत आपल्याला काय शिकवतात हे या कथेतून आपल्याला शिकायला. ते अतिशय शांत राहिले ते, पण त्यांचे जे गण होते ते भक्त आहेत ना सगळे शिवाचे, नंदी आणि बाकीचे जे शिवगण आहेत ते मात्र चवताळलेले आहेत. आणि इथे दक्षाने काय शाप दिलाय शंकर भगवंतांना? दक्ष म्हणाला की याच्या पुढे यज्ञामध्ये या शंकराला कोणीही यज्ञामध्ये हविर्भाग देणार नाही, असा शाप दिलेला आहे. आणि नंदी वगैरे गण चिडलेले आहेत, नंदीनी पण उलट शाप दिलेला आहे. आणि भृगू वगैरे जे काही असे पाखंडी ब्राह्मण होते, जे दक्षाच्या बाजूनी होते, जे अहंकारी होते, जे फक्त ऐहिक ऐश्वर्यामध्ये रमलेले होते किंवा ऐहिक मोठेपणामुळे ज्यांना अहंकार झाला होता असंही म्हणता येईल, तर ते
दक्षाच्या बाजूने झाले. नंदीने शाप दिलेला आहे दक्षाला, अरे तू या माझ्या भगवंतांना बोलतोयस जे अतिशय शुद्ध आहेत, जे अतिशय निर्मोही आहेत, जे साक्षात भगवंत आहेत, जे साक्षात परब्रह्म आहेत, ज्यांच्यापासून सगळं जग निर्माण झालेलं आहे, त्यांना तू अदवा तदवा बोलतोस. मी तुला शाप देतो की तुझं हे जे काय बेताल बडबड करणारं हे जे मुख आहे ते गळून पडेल आणि तिथे बोकडाचं मुख लागेल. आणि मग हे जे भृगू वगैरे ऋषी होते ते चिडले. त्यांनी यांना शाप दिला की तुम्ही शिवगण जे आहात ते म्हणे भडंग होऊन फिराल, तुमची दैन्यावस्था होईल, तुम्हाला कुठेही काही मिळणार नाही, पूर्ण जगात तुम्ही नुसते एखाद्या वनवासासारखे फिरत राहा. त्याबरोबर यांनी परत शाप दिला भृगू आणि बाकीच्या या सगळ्या ब्राह्मणांना, तुम्ही पाखंडी व्हाल, तुम्ही पाखंडी व्हाल आणि नुसतं कर्मकांड करत राहाल आणि तुम्हाला कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही. तो जो शाप आहे ना तो आत्ताही आपण बघतोय. काही आपण बघतो असे लोक की जे नुसते कर्मकांडामध्ये नुसते अडकलेले आहेत आणि त्यांना खरं ज्ञान झालेलंच नाहीये. आता हे शंकर भगवंत सगळं ऐकत होते पण ते काहीही बोलले नाहीत आणि ते तिथून तडक निघाले आणि कैलासावर आलेत आणि त्यांच्याबरोबर हे शिवगणही आले. ते मुद्दाम तिथून लगेच निघाले कारण अजून वादावादी होऊ नये, अजून भांडणं होऊ नयेत म्हणून ते तिथून निघून गेलेले आहेत. आणि महत्वाचं काय की हे सगळं त्यांनी आल्यावर सतीला काहीही सांगितलं नाही. हे खूप महत्वाचं, कारण इथे परत आपल्याला बोध, काही झालं की पहिलं घरी आल्यावर आपल्या आईला, आपल्या मुलीला हे सगळं आपण सांगतो. कुणाचंही असो, सुनेचं असो, कुणाचंही असो, मैत्रिणीचा असो, नंडेचं असो, कुणाचंही असो, आपण पहिलं दुसऱ्यांना सांगतो की अगं अगं हिने असं असं केलं, असं झालं, मग मी त्याला असं उत्तर दिलं, ती कशी चुकली. शंकर भगवंत काहीही बोलले नाही. याच्या मागचं पण तत्वज्ञान असं आहे की धर्माप्रमाणे जर कुठलंही दुःख तुम्हाला झालं तर ते तुमचं तुम्ही पचवावं. शक्यतो ते दुःख दुसऱ्यांजवळ बोलून दुसऱ्यांना दुःखी करू नये. हा पण एक धर्माचाच भाग आहे आणि म्हणून ते शांत राहिलेले आहेत. त्याच्यामागे सहनशक्ती आणि दुसरं म्हणजे त्यांनी ते मनावर घेतलं नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्याची जी बडबड आहे ती निरर्थक आहे. कुठे लक्ष द्यायचं, कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, कुठे लक्ष द्यायचं नाही. इथे गणपतीचे कान आठवायचे. आपण गणपतीच्या कानांवरून बघतो ना सुपासारखेच कान. जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं, जे चांगलं नाही तेच नेमकं शंकर भगवंतांनी केलेलं आहे. मला काय त्याचे, तो बोलला त्याच्याजवळ. इथे अनेक कथा आपल्याला त्या अर्थाच्या माहिती आहेत की अनेकांनी असे अपमान केलेत आणि जे सत्पुरुष होते त्यांनी दुर्लक्ष करून ते पूर्णपणे त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. ते शंकर भगवंतांनी केले. आणि मग अशी अनेक दिवस गेले. दक्ष प्रजापतीच्या मनात तो संताप अजूनही होता आणि आपणही हेच करतो की कुणाच्याही बाबतीत काही कटुता, कोणी काही अपमान केलं तर ते आपण आपल्या मनामध्ये साचवून ठेवतो आणि त्याचाच विचार करत बसतो. त्याच्यामुळे आपली प्रगती खुंटते. म्हणजे आपण नको त्या विचारांमध्ये व्हावत जातो आणि बरेच जण असे असतात की त्याच्यामुळे सूड घेण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते त्यांनी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते, क्रोध मनामध्ये जागा घेतो, तमोगुण मनामध्ये शिरतो. नको त्या गोष्टी ज्या म्हणजे रीतीला धरून नाहीत म्हणा किंवा ज्या सज्जनता सोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण किंवा असे लोक करायला लागतात. त्या सूड बुद्धी, या बाबतीत अनेक कथा माहिती आहेत त्यामुळे मी त्याच्यामध्ये खोल जाणार नाही. त्यामुळे ही सूड बुद्धी मनामध्ये न येऊन देणं. ठीक आहे, तिथल्या तिथे झालं, क्षमा मागणं इथे अतिशय खूप महत्त्वाचं. म्हणजे आता आपण आपल्याही आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडतात की कोणाशी तरी वादावादी होते, कोणाशी तरी भांडण होतं, एखादा त्याचा शब्द आपल्याला लागतो किंवा आपण कुणाला तरी बोलून जातो. त्याची कर्मबंधनं आपल्याला लागतात
आणि ही जी कर्मबंधनं आहेत तर ती आपल्याला याच जन्मी आपण कधी कधी बघतो, कधी कधी ती साचून, ज्याला प्रारब्ध म्हणतात, आपल्याला पुढच्या जन्मी ते सोसावं लागतं किंवा त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं. बरेच वेळेला कोणीतरी जेव्हा असं काहीतरी आपल्याला बोलतं तेव्हा ते आपल्या मागच्या जन्माचं काहीतरी फळ असतं. तर महत्वाचं हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जर कुणाकडून असं आपल्याला काही बोललं गेलं तर तिथल्या तिथे की हो, हे जे काही मला उद्देशून आलेलं आहे ते माझं प्रारब्ध होतं, ते मी अतिशय आनंदाने स्वीकारत आहे, शांतपणे स्वीकारत आहे आणि आता ते इथेच मी संपवते. जे काही प्रारब्ध होतं ते मी इथेच संपवते. ज्याच्याकडून मला ते आलं त्याला मी क्षमा करते आणि माझ्याकडून त्याला काही बोललेलं गेलं, इथे आपल्याकडून त्याला काही न जाणं हे पण खूप महत्वाचं असतं. कारण समोरचा आपल्याला काही बोलला की इथे शंकर भगवंतांनी हा खूप मोठं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं तेव्हा आपणही तेवढ्याच त्वेषाने किंवा त्यांनी एक शब्द बोलला तर आपल्याकडून उलट 4 शब्द जातात आणि तेवढी कर्मबंधनं आपल्याला लागतात. म्हणून अशा वेळेला आपल्याकडून काही न जाणं हे खूप महत्वाचं आहे की तिथल्या तिथे तर कट करणं, तो जो नाही तर कर्मबंधनाच्या त्या गुंडाळ्यांमध्ये आपण अडकत जातो. म्हणून किंवा आपण चुकून बोलून गेलो तर मी बोलले त्याबद्दल मी क्षमा मागते. भलेही तुम्ही जाऊन त्याला म्हणू नका, पण तुम्ही मनामध्ये त्याचं स्मरण करून किंवा तिचं स्मरण करून तुम्ही तुमचे जे गुरु आहेत किंवा तुम्ही ज्या भगवंताला मानता, विष्णू भगवंत असो, शंकर, जे तुमचं आराध्य दैवत आहे, त्यांना साक्षी ठेवून जर तुम्ही रोज रात्री, आपण म्हणजे मी जे स्वतः करते म्हणून मी आपल्याला सांगते, रोज रात्री दिवसभरामध्ये काय घडलं, त्याच्यामध्ये माझ्याकडून कुठले शब्द किंवा कोणाला दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते. आणि कधी कधी असं होतं की आपल्याला हे कळतही नाही की आपण यांना दुखावलं. अगदी साधं रस्त्यावरून जाणारं कोणीतरी, की आम्ही आता गाडीवरून मी येते तर गाडीवरून येताना कधी कधी मी चुकून जोरात ब्रेक दाबते, मागचा जो असतो त्यालाही पटकन थांबायला लागतं किंवा तो घसरतो, त्याला दुखावलेलं असतं आपण नकळत. तर अशा जे माहिती आहे म्हणजे ज्यांना आपण दुखावलंय, ते ज्यांना म्हणजे जे माहिती आहेत आपल्याला की ज्यांना दुखावलंय त्यांची मी क्षमा मागते. आणि मला माहिती नाही पण मी नकळतपणे ज्यांना दुखावलंय त्यांची मी क्षमा मागते. असं जर आपण केलं. आणि दुसरी गोष्ट की ज्यांनी मला दुखावलं त्यांना मी क्षमा करते. हे भगवंता आम्हाला दोघांनाही क्षमा कर, कारण मी त्या माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं, खरं तर सगळे आत्मस्वरूप आहेत. तर अशी क्षमा साधना जर आपण केली तर ही कर्मबंधनं जी असतात त्याच्यातून आपण सुटत जातो. थोडंसं विषयांतर झालं, पण ही सोडाची भावना त्या दक्षाने मनामध्ये ठेवली आणि त्यांनी पुढे बृहस्पतीस्तव नावाचा एक मोठा यज्ञ आयोजित केला. आणि त्यांनी मुद्दाम त्याच्या बाकीच्या ज्या कन्या होत्या त्या सगळ्यांना निमंत्रणं पाठवली, जावयांना निमंत्रणं पाठवली, पण शंकर भगवंतांना आणि सतीला निमंत्रण पाठवलं नाही. तेव्हापासून हे जावई आणि हे सुरू आहे. म्हणजे सगळं तेव्हाही म्हणजे ते कौटुंबिक कलह होतेच, पण ते कौटुंबिक कलह त्याचं रूपांतर पुढे खूप चांगल्या शुभ गोष्टींमध्ये झालं होतं. पण आपले जे कौटुंबिक कलह आहेत त्याचं असं रूपांतर होत नाही, त्यामुळे आपण ते टाळलेले बरे. तर अशा मोठ्या यज्ञाचं त्यांनी आयोजन केलं आणि त्याला शंकर भगवंतांना बोलवलं नाही, सतीला बोलवलं नाही. आणि एक प्रवृत्ती असते, आपली पण प्रवृत्ती असते की मला बघा, मला बोलवलंय पण तुला नाही बोलवलं, म्हणजे एक आपला मोठेपणा किंवा दुसऱ्यांना हिणवण्याची एक वृत्ती असते. तर कैलासाच्या इथून जात होती विमानं, तर त्याच्यामध्ये सतीने पाहिलं की अरे कुठली विमानं जात आहेत एवढी. या सगळ्या धर्माच्या ज्या पत्नी आहेत, 13 पत्नी आहेत धर्माच्या, ज्या दक्षानी दिलेल्या आहेत धर्माला, तर त्या सगळ्या तिच्या बहिणी, नंतर अनेक देवता त्या तिथून जात आहेत कैलासावरून विमानातून. सती अतिशय कुतूहलाने पाहतीये की ह्या एवढ्या सगळ्या देवदेवता
माझ्या भगिनी या सगळ्या कुठे चालल्या तेवढ्या नटून थटून. आणि तिने विचारलं कुतूहलाने, याही मुद्दाम अगदी तिच्या इथून जवळून ती जिथे तिथून चालले. अगं तुला माहित नाही का म्हणे, अगं आपल्या तातांनी केवढा मोठा यज्ञ ठेवलाय, आम्ही काल पण गेलो होतो, तुला नाही का म्हणे बोलवणं. अगो इतक्या सुंदर सुंदर भेटवस्तू दिल्या आहेत, काय सांगू तुला, तुला नाही बोलवलं, तू का नव्हती आलीस. खरं तर त्यांना कळलं होतं, पण मुद्दाम हिणवण्यासाठी. आणि म्हणून सतीला कळलं की असा असा यज्ञ आयोजित केला. आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या माहेरी जाण्याची किती ओढ असते आपल्याला सगळ्यांना माहिती. माहेरी जाण्याची पण असते आणि नटायची पण असते. आणि आपल्या बहिणींना किंवा नातेवाईकांना, मावश्या वगैरे सगळ्यांना भेटायची खूप ओढ असते. तर तशीच सतीच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सती शंकर भगवंतांकडे आली. शंकर भगवंतांना म्हणाली की अहो नाथ, आता तेव्हा ते नाथ म्हणायचे, आता काहीही म्हणतात आपल्या नवऱ्याला. नाथ, माझे जे वडील आहेत तर त्यांनी असा मोठा यज्ञ आयोजित केला आहे. ते कदाचित चुकून एवढं कामं केवढी आहेत हो, तर त्या कामाच्या रगाड्यात ते विसरले असतील आपल्याला बोलवायला. पण आपण जाऊयात का, मला खूप इच्छा आहे हो, सगळ्यांना भेटून किती दिवस झाले, आपण जाऊया. आणि एवढा मोठा यज्ञ आहे. आणि वडिलांनी नाही बोलवलं तरी वडिलांचं घर हे माझंच घर आहे, तर आपण जाऊया. शंकर भगवंतांनी तिला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला. तिला सांगितलं की अगं, तुझे जे वडील आहेत तर त्यांनी हे जे निमंत्रण आपल्याला पाठवलेलं नाहीये ते मुद्दाम पाठवलेलं नाहीये. चुकून झालं तर आपण समजू शकतो, पण मुद्दाम जर केलेलं असेल तर अशा वेळेला निमंत्रण नसताना जाऊ नये. त्याच्यामध्ये आपलाच अपमान होण्याची शक्यता आहे. तरीही सती जेव्हा ऐके ना, सती मागे लागली त्यांच्या. अहो असं काय करता, जाऊ देत ना, वडीलच आहे. तेव्हा निरुपायाने शंकर भगवंतांनी तेव्हा झालेला अपमान, दक्षाने केलेला अपमान सतीला सांगितलं. तरी सती म्हणतीये की अहो असं काय करता, मग तेव्हा तुम्ही का नाही बरं उभे राहिलात, म्हणजे तुमचं पण होतं की नाही कर्तव्य, तुम्ही जावई आहात की नाही, ती त्यांना लाडीगोडी लावते, तुम्ही का नाही उभे राहिला. अगं मी सगळ्यांनाच मान देतो, माझ्या मनात असं काहीच नव्हतं, मी त्यांना मनातून नमस्कार केला होता. अहो हे तर म्हणे वेदातलं वाक्य झालं म्हणे, हे वेदांमध्ये ठीक आहे तुमचं तत्वज्ञान आहे, पण हे सामान्य जीवाला नाही कळत. पण मग म्हणून आता त्यांचा गैरसमज झालाय ना, मग आता आपण असं करूयात, आपण लहान होत ना, आपण त्यांच्याकडे जाऊ. आपण समजा जर आत्ताही नाही गेलो तर हे गैरसमज अजून वाढतील आणि अजून फट म्हणजे नात्यामध्ये अजून दुरावा निर्माण होईल. तर त्यापेक्षा आपण जाऊ आणि मग आपण बोलूयात एकमेकांशी, मी माझ्या बाबांची समजूत काढते. इथे सतीचं जे मन आहे ते तिच्या पित्याकडे पण ओढ घेत आहे आणि पतीकडे पण ओढ घेत आहे. पण इथे ती थोडीशी आपल्या नात्याच्या मोहात पडलेली आहे आणि सत्य स्वरूप जो पती त्याच्यापासून ती थोडीशी लांब चाललेली आहे. शंकर भगवंत म्हणाले नाही, इथे ते ठाम राहिलेले. जर बोलवणं नाहीये, निमंत्रण नाहीये तर मी येणार नाही, तुला जायचं असेल तर तू जा. हे ऐकल्यानंतर मात्र ती जगदंबा क्रोधित झालेली. सती क्रोधित झाली, अतिशय चिडून तिने भगवंतांकडे पाहिलंय, शंकर भगवंतांकडे. ठीक आहे म्हणे, तुम्ही येणार नसाल तर नका येऊ, मी जाते. स्त्री हट्ट तो नाही मोडता येत. शंकर भगवंत हे अतिशय विरक्त आहेत, आपल्याला माहितीये. त्यांची सतीमध्ये काहीही आसक्ती नव्हती. ते म्हणाले ठीक आहे, समजावण्याचा प्रयत्न केला, तुला जायचं असेल तर जा. पण ते म्हणाले तू शिवगणांना बरोबर घेऊन जा, आपलं जे नंदीला बरोबर घेऊन जा, नंदीवर बसून जा. आणि ती निघालेली. आता नंदी म्हणजेच वृषभ हे धर्माचं प्रतीक आहे. या वृषभाबरोबर म्हणजे नंदी बरोबर शक्ती निघालेली आहे. जगदंबा ही शक्ती स्वरूप आहे. पण सत्य जो धर्माचा एक
पाय आहे तो इथे त्यांच्याबरोबर नाहीये. विवेक आणि सत्य हे दोन पाय नाहीयेत. जे शंकर भगवंत जे त्याचं प्रतीक आहे, शंकर भगवंत सत्य आणि विवेकाचं, ते सोडून ही जगदंबा त्या नंदीला घेऊन निघालेली आहे. म्हणजेच थोडीशी तिने धर्माची बाजू सोडलेली आहे. थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी ती धर्माला सोडून, सत्याला सोडून निघालेली आहे. निघाली, मंडपामध्ये पोचली. तिथे गेल्यावर तिने पाहिलं तिच्या सगळ्या बहिणी तिच्याकडे बघून कुचेष्टेने हसतायत. तिची आई तेवढी तिला प्रेमाने भेटली, पण दक्षाने तर तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि मग सतीच्या लक्षात आलं की आपले वडील आपल्याशी काही बोलत नाहीयेत, आपल्याकडे तिरस्काराने बघतायत, सगळ्या बहिणी आपल्याकडे कुचेष्टेने बघतायत. तिथे ती अपमानित झाली आणि ती सगळ्या मंडपामध्ये फिरायला लागली. आणि मंडपामध्ये फिरता फिरता त्या यज्ञस्थळी आली. आणि तिथे गेल्यावर तिच्या लक्षात आलं सगळ्या देवतांच्यासाठी स्थानं तिथे मांडलेली आहेत. सगळ्या देवतांसाठी स्थानं मांडलेली आहेत. सगळ्यांना हविर्भाग दिलेले जात आहेत, पण शंकर भगवंतांसाठी स्थानही ठेवलेलं नाही आणि हविर्भागही दिलेला नाही. ते पाहिल्यानंतर मात्र तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. ती अतिशय क्रोधित झालेली आहे. दक्षाकडे गेलेली आहे. दक्षाकडे गेली आहे आणि काय सांगतीये, काय म्हणतीये दक्षाला की शिव, अक्षर दोनच आहेत. हा श्लोक खूप सुंदर आहे बरं का भागवतातला. शिव म्हणजेच शुचिता. शिव हे दोनच अक्षर, पण ते शुद्धता दर्शवतात. हे जे शिव भगवंत म्हणजे माझे जे पती आहेत, तेच या पूर्ण जगताचं कारण आहे. तेच हे जग निर्माण करतात, तेच या जगाचं पालन करतात आणि तेच या जगाचा विनाश करतात. ते संपूर्ण सत्य आहे. अहो, तुम्ही ज्यांना अमंगल म्हणालात, तुम्ही ज्यांना अमंगल म्हणालात, ते मंगलाचेही मंगल आहे. ते सर्व जगाला मंगल करणारे आहे. आणि अशा माझ्या पतीचा तुम्ही अपमान करताय. आणि मला आता माझी लाज वाटतेय. का लाज वाटतेय? कारण मी तुमच्यापासून माझा जन्म झालाय. हे जे शरीर आहे ते तुमच्यासारख्या पाखंडी माणसाकडून जन्माला आलेला आहे. आणि म्हणून आता मी जर परत गेले माझ्या पतीकडे, तर ते मला काय काय बोलतील, संबोधतील, हे दाक्षायणी, हे दक्षकन्ये. आणि जेव्हा ते असं मला संबोधतील तेव्हा ते मला रुचणार नाही. कारण तुमची कन्या असण्याचीच मला लाज वाटतेय. म्हणून तुम्ही हे जे मला शरीर दिलेलं आहे ते मी योगाग्नीमध्ये भस्मसात करते. आणि ती उत्तरेकडे तोंड करून बसलेली आहे. तिने स्वतःच्या शरीरामध्ये तिने यज्ञकुंडामध्ये उडी मारलेली नाही. तिने स्वतःच्या शरीरामध्ये योगाग्नी प्रज्वलित केलेला आहे. आणि जो अग्नी प्रज्वलित झाला त्याच्यामध्ये ती भस्मसात झालेली आहे. आणि अतिशय हा शब्द चुकीचा आहे, अदृश्यपणे, म्हणजे कोणालाही न कळत, अतिशय सूक्ष्मपणे, असं मला म्हणायचं होतं, सूक्ष्मपणे ती शंकर भगवंतांना जाऊन परत मिळालेली आहे. आणि असं तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतलं. आत्ताचे लोक विचारतील, आत्ताचे तरुण विचारतील, किंवा आत्ता काय चाललंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदू धर्माबद्दल सगळ्यांचं हे असं का तसं का वगैरे खूप चाललेलं असतं. तर असं शक्य आहे का योगाग्नीनी अग्नी प्रविष्ट करणं? तर आपण जर पातंजल योगसूत्र हा ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये प्रसव अतिप्रसव नावाची विद्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं हा जे शरीर आहे तर ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अग्नी हे जे तत्व आहे, तर एक कृती त्याच्यामध्ये दिलेली आहे, वैज्ञानिक कृती, जी योगाभ्यासाने साध्य होते. त्या योगाभ्यासाने शरीरामध्ये असा अग्नी प्रज्वलित करता येतो. आणि
म्हणून हे वैज्ञानिक सत्य त्याच्यामागे आहे, त्याच्यामध्ये कुठलीही कल्पना किंवा कुठलेही अति म्हणजे ज्याला म्हणतात ना अतिवर्णन करतात, अतिरंजित जसं पिक्चरमध्ये असतं तसं याच्यामध्ये कुठलंही नाही. त्याच्यामागे पूर्णपणे विज्ञान आहे, तर तसं तिने केलेलं आहे. आणि हे शंकर भगवंत कैलासावर आहेत. जेव्हा नारद मुनींनी जाऊन त्यांना सांगितलेलं आहे की असं असं सतीने आपला देह योगाग्नीत जाळून घेतलेला आहे, तेव्हा शंकर भगवंत अतिशय क्रोधाविष्ट झालेले आहेत स्वतःच्या. तेव्हा आधी जेव्हा स्वतःचा अपमान झाला तेव्हा ते क्रोधाविष्ट झालेले नव्हते. म्हणजे त्यांनी स्वला महत्व दिलेलं नाहीये तिथे, त्यांना स्वतःचा अहंकार नाहीये. पण सतीचा अपमान झाला. सती ही त्यांची भक्त आहे. स्वतःच्या भक्ताचा अपमान भगवंत कधीही सहन करत नाही. आपण भागवतात अनेक वेळेला ऐकलेलं आहे की भगवंत कसे भक्तासाठी धावून जातात, आणि म्हणून ते क्रोधाविष्ट झालेले आहेत. स्वतःची एक जटा त्यांनी अशी उपटून खाली आपटली आहे आणि वीरभद्र नावाचा एक राक्षस निर्माण झालेला आहे आणि त्याला त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी पाठवलेला आहे. आणि तिथे जाऊन त्यांनी त्या यज्ञाचा विध्वंस केलेला आहे. हे दक्षाचं मस्तक तोडून टाकलेलं आहे. अशा रीतीने नंदीचा शाप इथे म्हणजे सत्यात उतरलेला आहे आणि त्याचं मस्तक अग्नीमध्ये जाळून टाकलेलं आहे. भृगु वगैरे ऋषी असे दाढी हलवून बोलायचे, म्हणजे हा एक अहंकाराचाच, आपल्याला माहिती आहे असं जे करतात ते कसं अहंकारी असतात, म्हणजे त्यांचा अहंकार जाळून टाकलाय तसं म्हणलं तर. म्हणजे दाढी जाळून टाकली म्हणजे काय, अहंकार जाळून टाकलाय. काही दैवता म्हणजे ज्या नंदी दक्षाच्या बाजूने होत्या त्या दात विचकून बोलत होत्या, त्यांचे दात पाडून टाकलेत. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यांचा अहंकार नेस्तनाभूत केलेला आहे. दक्षाचं जे मस्तक होतं ते जाळून टाकलंय, ते तोडून जाळून टाकलंय. म्हणजे काय, त्याचा जो अहंकार आहे तो नाहीसा केलाय. आणि अशा प्रकारे पूर्ण यज्ञाचा विध्वंस केलेला आहे. सगळ्या ज्या देवता होत्या तिथे होत्या त्या. आता या देवतांनी खरं तिथे जायला नको होतं, पण कशासाठी आल्या होत्या, बघू कशी भांडणं अजून चालतात असतात की नाही अशी लोक, तशा या देवता तिथे गेल्या आहेत. त्या भयभीत झाल्यात हे सगळं पाहून, सगळ्या ब्रह्मदेवाकडे गेल्यात. इथे ब्रह्मदेव आणि विष्णू गेलेले नव्हते. का, कारण शंकर भगवंतांना बोलवलं नव्हतं, ब्रह्मदेवाकडे गेलेत. ब्रह्मदेवांनी पहिल्यांदा त्यांना समज दिलेली आहे की शंकर भगवंतांचा जिथे अपमान होतो त्या यज्ञात तुम्ही गेलात, हे पहिलं तुमचं चुकलं. पण ठीक आहे, आपण आता सगळे शंकर भगवंतांकडे जाऊ. शंकर भगवंतांकडे गेलेले. शंकर भगवंत अतिशय शांत आहेत. ते म्हणतात मला क्रोध आलेलाच नव्हता, मी शांत आहे. म्हणजे ब्रह्मदेव त्यांना काय म्हणाले की यज्ञ करणारे पण आपणच आहात. म्हणजे यज्ञाचं जे ठरवलं की यज्ञ करायचा हे ठरवणारेही आपण, यज्ञाचा विध्वंस करणारेही आपण आणि यज्ञाचं फळ देणारेही आपणच आहात. मग हा यज्ञ असा पूर्णत्वाला नको का जायला, आपणच सांगा. त्याच्यावर शंकर भगवंत क्रोधाविष्ट नाही झालेले, ते हसलेत. ते म्हणालेत की मला अजिबात क्रोध आलेला नव्हता, माझ्या भक्ताचा अपमान झाला. आणि हे सगळे जे लोक आहेत, दक्ष म्हणा किंवा त्याच्या बाजूनी असलेले ऋषी, त्याच्या बाजूनी असलेल्या देवता, या सगळ्यांना जो अहंकार झाला होता त्याचा निपात करण्यासाठी केवळ मी ही लीला केलेली आहे. चला मी आपल्या बरोबर येतो. सगळे परत यज्ञस्थानी आलेले. शंकर भगवंतांनी दक्षाला अजाचं म्हणजेच बोकडाचं मस्तक, बोकडाचं एक नाव आहे अज. बोकड, नुसतं बोकड असा अर्थ घेतला तर बोकड हा कामी असतो, पण त्याचं जे नाव आहे ना अज, तर अजचा दुसरा अर्थ आहे की जन्माला न येणारा. म्हणून श्रीकृष्णाबद्दल एक छान काव्य लिहिलंय, अजन्मा जन्मासी आला. तर तसा इथे अर्थ आहे की अजाचं मस्तक जोडलं म्हणजे काय, तर या दक्षाची जी दृष्टी होती, आपण सगळं वर्णन ऐकलं आता त्यांनी कसं कसं अपमान केला, त्याची जी दृष्टी होती ती स्वकेंद्रित होती. स्वकेंद्रित म्हणजे काय, स्वार्थी, अहंकारी, म्हणजे स्वतःपुरतं पाहणारी.
तर ती त्यांनी अज म्हणजे भगवंताचं शिर लावलंय, म्हणजेच विश्व केंद्रित केली, म्हणजेच विश्वव्यापक म्हणजे उदार केली, किंवा तिच्यामधला जो अहंकार आहे तो नष्ट केला आणि शुद्ध केली, त्याची जी बुद्धी होती ती शुद्ध केली. असं ते मस्तक लावलं. त्या दक्षाने शंकर भगवंतांची क्षमा मागितलेली आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडून काय चूक झाली, आणि शंकर भगवंत हेच खरे भगवंत आहेत आणि तेच खरे सत्य स्वरूप आहेत, हे त्याच्या लक्षात आलं. क्षमा मागितलेली आहे. आणि जे बाकीचे ऋषीमुनी आहेत, तर त्या पुषाला किंवा ज्यांचे दात काढले होते त्यांना तुम्ही यजमानांच्या तोंडाने जेवाल वगैरे असं दिलेलं आहे, तर त्याच्यात आपण फार नकोच आहे. तर असं हे सगळं झालं. आणि नंतर शंकर भगवंतांची दृष्टी केली सतीच्या कलेवराकडे. ते पाहिल्यानंतर मात्र ते अतिशय शोकाकुल झालेले आहेत, आणि तिचं तो निष्प्राण देह हातामध्ये घेऊन त्यांनी तांडव नृत्याला सुरुवात केलेली आहे. कारण शिवशक्ती हे एक आहे. शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही. आणि ते पाहिल्यानंतर आणि तिथे विष्णू भगवंत आता प्रविष्ट झालेले आहेत. विष्णू भगवंतांच्या लक्षात आलं की हे सतीच्या देहात आसक्त झालेले, म्हणून त्यांनी सुदर्शन चक्राने, आता देवी भागवतामध्ये 108 तुकडे केले असे आणि श्रीमद भागवतामध्ये 51 तुकडे केले असे. तर असे जे काही असो, की 51 असो किंवा 108 असो, ते तुकडे केले आणि ते जे अवयव आहेत ते जिथे जिथे जाऊन पडले तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. त्यातली 3 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत. माहूरगडाला वक्षस्थळ पडलं, तुळजापूरला हृदय पडलं, कोल्हापूरला बाहू पडले आणि वणीला डाव्या पायाची करंगळी पडली. आता ह्याच्या मागचं म्हणजे हे काय आहे की ही अशी शक्तिपीठं निर्माण झाली वगैरे, हे काय आहे, त्याच्या मागचं तत्वज्ञान काय आहे? तर सतीदेवी म्हणजेच अंबिका ही म्हणजे शक्तीचं खूप मोठं ऊर्जा केंद्र आहे. म्हणजे अणुबॉम्बसारखं तुम्ही आत्ताच्या भाषेत लक्षात घ्या. आता ती म्हणजे तिचं हे जे कलेवर आहे ते तांडव नृत्य करताना जर एका जागी पडलं असतं तर ही जी धरणी आहे ती कंपित झाली असती, तिचा विनाश झाला असता. आणि म्हणून विष्णू भगवंतांनी हिचे असे म्हणजे या शक्तीनी पण, अंबेनी पण स्वतःला विभाजित करून घेतलंय त्या आपल्या सगळ्या भक्तांसाठी. कारण अनेक ठिकाणी ती असल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या लोकांना तिचं दर्शन घेता येतं, आणि ज्या ज्या ठिकाणी ही शक्तिपीठ आहेत तिथे शंकर भगवंतांनी सुद्धा स्वतः ते तिथे जाऊन राहिलेले आहे. आता एक अगदी छोटीशी गोष्ट सांगते याच्या मागची, की असं हे ऊर्जा केंद्र आहे. तर त्यालाच अनुसरून एक गोष्ट आहे की एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक भक्त आले आणि गोंदवलेकर महाराज सारखं म्हणायचे ना की तुम्ही इथे गोंदवल्यात या, इथे येऊन रामनाम घ्या, माझ्या रामाला भेटा. तर हा जो भक्त होता तो आला, गोंदवलेकर महाराज त्यांनी स्वागत केलं, त्यांचं दर्शन घेतलं गोंदवलेकर महाराजांचं त्यांनी. आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांना एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला की अहो महाराज, की रामनाम हे कुठेही घेतलं तरी चालतं, म्हणजे आपल्यालाही हा प्रश्न कधीतरी पडू शकतो की मी घरात रामनाम घेऊ शकते किंवा कुठे मी बाहेर गेले तिथे रामनाम घेऊ शकते, मग मी गोंदवल्याला का जायचं, असं त्यांनी विचारलं बरं का. की मग तुम्ही असा आग्रह का करता की मी गोंदवल्यात येऊनच, किंवा सगळ्या भक्तांना का आग्रह करता की गोंदवल्यात येऊनच तुम्ही रामनाम घ्या, येऊनच असं नाही पण येऊन म्हणजे या तुम्ही, असं का तुम्ही म्हणता, म्हणजे काय कारण? तर गोंदवलेकर महाराज हसले. ते म्हणाले की तुम्ही काय काम करता? तेव्हा यांनी उत्तर दिलं की मी बॅटरीमध्ये ऊर्जा भरण्याचं काम करतो बरं का. ते म्हणाले ठीक आहे, मग तुम्ही आता कसे आलात गोंदवल्याला? ते म्हणाले मी ट्रेननी आलो. मग तुम्ही आता येताना पण आता सगळीकडे ऊर्जा आहे की नाही, तर तुम्ही येताना मग ते ऊर्जा बॅटरीत भरत आला असाल. नाही नाही नाही, अहो असं कसं, तुम्हाला माहीत नाही का आमचा कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये सगळी यंत्रसामुग्री आहे, ती यंत्रसामुग्री लागते, मग ती अशी त्याचं ते कव्हर असतं, मग त्याच्यात ती ऊर्जा भरावी लागते, मग बंद करावी लागते.
मग जसं तुमच्या कारखान्यामध्ये ती बॅटरी तयार करता येते, तशी गोंदवल्यातली ही जी माझी मंदिर आहेत ना, ती फॅक्टरी असं समजा. ती ऊर्जेची केंद्र आहेत. ती तिथे यंत्रसामुग्री आहे, कारण तिथे आला की तिथली जी ऊर्जा आहे, तिथली जी स्पंदनं आहेत, तिथली जी पॉझिटिव्ह शक्ती आहे ती वेगळी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इथे बोलवतो. तर अशी ही शक्ती, अशी ही अंबिका, अशी ही जगदंबा आणि असे हे शंकर भगवंत. आणि अशा प्रकारे ही जी सतीची कथा आहे ती आपल्याला खूप काही सांगून जाते. इथे महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं की यज्ञ करत होते दक्ष प्रजापती. आता यज्ञ जो करायचा, बरेच वेळेला अनेक लोक अनेक काहीतरी करायचं ठरवतात, अनुष्ठान करायचं ठरवतात, यज्ञ करायचं ठरवतात, किंवा काही अगदी 16 सोमवारचं उद्यापन म्हणा, काही हां कुठलीही धार्मिक कृती. पण जर त्याच्या मागे श्रद्धा नसेल, त्याच्या मागे त्या भगवंतांबद्दलचं प्रेम नसेल, इथे दक्षाच्या मनामध्ये काय होतं? दक्षाच्या मनामध्ये त्याचं मूळ काय होतं? तो यज्ञ ठेवायचा तर द्वेष. म्हणजे आपल्या मनात तुम्ही कुठलंही अनुष्ठान किंवा काहीही करा, म्हणजे जे धर्माच्या नुसार तुम्हाला ते करायचं, की ज्याचं फळ तुम्हाला चांगलं पाहिजे, किंवा जे तुम्ही भगवंतांसाठी करताय, पण त्याच्या मागे जर प्रेम आणि श्रद्धा नसेल, तुमचं मन शुद्ध नसेल, त्याच्या मागे आता हल्ली आपण बघतो बरेच वेळेला या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, यज्ञ म्हणा किंवा बरेचसे उत्सव म्हणा, अगदी गणेशोत्सव बघा ना आपण, त्याच्यामागे कुठलीही भक्ती नसते. त्याच्यामागे काय असतं? समाजकारण असतं. त्याच्यामागे काय असतं? वर्गणी मला मिळायला पाहिजे. त्याच्यामागे काय असतं? त्याच्या मागे दडून अनेक बाकीच्या गोष्टींसाठी ते पैसे खर्च केले जातात. त्याचा मी आत्ता उच्चार करणार नाही. गणेशोत्सव हे तर खूप मोठं उदाहरण आहे. अहो, गणेशोत्सव जाऊ देत, अनेक उत्सव आता मुद्दाम ही वर्गणी मिळवून नाही ते उद्योग करण्यासाठी ठेवले जातात. जर असं त्याच्या मागचं अधिष्ठान असेल की जे असत्य आहे, ज्याच्या मागे दूषित भावना आहे, तर त्याचं फळ कधीच मिळत नाही. उलट त्याचं फळ तुम्हाला चुकीचं, म्हणजे किंवा त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अशुभ घडू शकतं. हे त्याच्या मागचा खूप मोठा धडा आहे जो आपण शिकण्यासारखा आहे. त्यामुळे कुठलंही कार्य करताना त्याच्यामागे भक्ती, त्याच्यामागे निष्ठा, त्याच्यामागे शुद्ध मन, त्याच्यामागे सत्य असणं खूप आवश्यक आहे. भलेही मग तुम्ही नुसतं नामस्मरण करा. आपण नुसतं नामस्मरण जरी केलं, बाकी काही मोठ्या पूजा आणि हे काही नाही केलं तरी चालेल, पण आपल्या मनामध्ये भक्ती पाहिजे. ते जर असेल तर त्याचं फळ उत्तम. हे या कथेमागचं तात्पर्य आहे. आणि जसं जमलं त्याप्रमाणे शिवतत्व सांगायचा प्रयत्न मी इथे केला. जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं, जे काही चुकलं असेल ते माझं होतं, आणि त्याबद्दल सर्व श्रोत्यांनी जर काही चुकलं असेल तर क्षमा करावी. आपण फक्त 3 वेळेला ओम नमः शिवाय सगळ्यांनी म्हणूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.